Good morning. Good morning, all. So, we have seen about mitochondria. जे लास्ट लेक्चर आपलं बघितलं आपण. We have taken in account of the powerhouse of the cell, mitochondria. Next, cell organelle we are going to deal with is ribosomes. So, up till now, whatever organelles we have discussed, mitochondria or lysosome, endoplasmic reticulum, Golgi complex. There, we have mentioned that these are membrane-bound organelles. आपण त्यांना membrane-bound organelles असं म्हटलेलं आहे. Where they are having the boundary, that is limiting membrane. It is lipoproteinaceous biomembrane. But this organelle, that is ribosome, is non-membranous structure. हा जो ऑर्गॅनेल आहे हा विदाउट मेम्ब्रेन ग्रॅन्युलर स्टेज मध्ये आहे. इट इज जस्ट इन द फॉर्म ऑफ अ ग्रॅन्युल. त्याला मेम्ब्रेन वगैरे काही नाहीये. अँड दिस ग्रॅन्युलर ऑर्गॅनेल दॅट इज लाईक स्ट्रक्चर विच इज सिमिलर टू पॉट विथ अ लीड. असं एखादं पॉट असेल आणि त्याच्यावरती लीड असेल अशा प्रकारचा हा काय आहे कण आहे. दॅट इज पार्टिक्युलेट किंवा ग्रॅन्युलच्या फॉर्म मध्ये तो आहे. यू कॅनॉट सी द मेम्ब्रेन ऑन धिस स्ट्रक्चर. इट इज very important organelle again that is having involvement in the protein synthesis or what you call it as protein factory. जसं आपण मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस म्हटलं तसं याचा रोल जो आहे तो प्रोटीन सिंथेसिस मध्ये आहे. These are the protein factories of our cell, that is ribosome. As per the different types of the cell, there are different categories or classes of ribosomes. आपण जे प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल स्ट्रक्चर जे डिफरन्शिएट केलं त्याच्यामध्ये आपण मेन्शन केलेलं आहे की प्रोकॅरियोटिक सेल जी आहे दॅट इज हॅव्हिंग द रायबोसोम ऑफ 70S टाईप. दॅट टाइम आय आय हॅव मेन्शन डे आणि तेव्हा तुम्हाला म्हटलं होतं की जेव्हा आपण हा ऑर्गॅनेल डिटेलमध्ये बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की व्हॉट इज धिस 70S. while in case of eukaryote that is of 80S type. तर 70S म्हणजे काय आणि 80S म्हणजे काय हे आता आपल्याला लक्षात येईल. सो दिस क्लासिफिकेशन दॅट इज डिपेंडिंग ऑन द साईज. हा रायबोसोमचा साईज आपल्याला मेन्शन करतो. दॅट इज इन द युनिट विच वी कॉल इट ॲज सेडबर्ग युनिट. सेडबर्ग युनिट जे आहे त्याच्यामध्ये हा साईज जो आहे तो आपण मेन्शन करतो. सो व्हॉट इज दिस सेडबर्ग युनिट देन? सो द सेडबर्ग युनिट इज नथिंग बट इट इज sedimentation coefficient. That is sedimentation coefficient. So sedimentation rate is considered over here and that is mentioned over here. That is in terms of Swedberg unit. So you might be having idea what is sedimentation. जेव्हा आपण एखादं फ्लुइड सोल्युशन वगैरे घेतो आणि त्याला सेंट्रीफ्यूग करतो. इफ वी process it under centrifuge, then according to density, the layers, sediments are formed.
सपोज तुम्हाला समजावं अशा भाषेत सांगते. सपोज इफ वी हॅव टेकन द सेल्युलर कंटेंट, समजा आपण एखाद्या सेलचे कंटेंट जे आहेत ते एक्स्ट्रॅक्ट केले, क्रश केले आणि ते एका टेस्ट ट्यूब मध्ये घेतले असं आपण समजू. तर या कंटेंट्स मध्ये, या सेल्युलर कंटेंट्स मध्ये जे काही असेल इथं, त्या प्रत्येक सबस्टन्सची डेन्सिटी जी आहे ती वेगळी वेगळी असणार आहे. बरोबर आहे ना? येस. याच्यामध्ये जे काय आलेलं आहे या एक्स्ट्रॅक्ट मध्ये, त्या प्रत्येक मटेरियलची डेन्सिटी वेगळी असणार, पण इथं आपल्याला ते कळणार नाही. सो व्हॉट वी डू, ते हे जे आहे याचं आपण सेंट्रीफ्युगेशन करतो. सेंट्रीफ्यूग जे मशीन आहे, की जे मे बी तुमच्यापैकी काही जणांनी बघितलं असेल, की जे हॉस्पिटल्समध्ये किंवा ज्या तुम्ही पॅथॉलॉजीच्या लॅब्स म्हणता तिथे, तर याच्यामध्ये एक असं सेंट्रल ऍक्सिस असतो आणि याच्या भोवती इथं या टेस्ट ट्यूब्स ज्या आहेत त्या इन्सर्ट करण्यासाठी अशी जागा असते. तर याच्यामध्ये आपण ही टेस्ट ट्यूब इन्सर्ट करणार. इथे प्रत्येक ठिकाणी तुम्ही अशा टेस्ट ट्यूब्स आत इन्सर्ट करू शकताय. अँड दिस मशीन इज प्रोव्हाइडेड विथ द इलेक्ट्रिक मोटर, की जिथे हा ऍक्सिस रोटेट होत राहतो. अलॉंग विथ हे पूर्ण जे डिस्क आहे ही रोटेट होते आणि ह्या टेस्ट ट्यूब मध्ये जे काही आपण भरलेलं आहे ते सगळं त्या हाय स्पीडला असं रोटेट होत, सेंट्रीफ्युगल म्हटलं. मग इथं स्पीड जो आहे हा अतिशय जास्त असतो. आता सध्या तरी अल्ट्रा सेंट्रीफ्यूग अवेलेबल आहेत. इथं जे स्पीडोमीटर तुम्हाला दिसतं त्याच्यावर तुम्ही 1,000, 2,000, 3,000, लाईकवाईज 8,000 तुम्ही स्पीड इथं मेंटेन करू शकता. इकडे टायमर असतो, तुम्ही तर टाइम त्याचा सेट करू शकता. तर तेवढ्या टाइमसाठी तेवढ्या स्पीडला हे फिरत राहतं सेंट्रीफ्युगली. अँड आफ्टर दॅट पर्टिक्युलर टाइम पिरियड व्हेन इट इज सेटल्ड, जेव्हा तुम्ही यातली ही टेस्ट ट्यूब काढाल तर याच्यामध्ये तुम्हाला अकॉर्डिंग टू डेन्सिटी असे वेगळे वेगळे लेयर्स बनलेले, बरोबर. मग इथं सगळ्यात खाली जो सेडिमेंट, जो लेयर असेल तो नक्कीच काय असणार, त्याची डेन्सिटी जास्त असणार, तो जड असणार, तो खाली असणार. आणि विथ लोअर डेन्सिटीज यू आर गोइंग टू गेट द अप्पर लेयर्स. वरवरची लेयर तुम्हाला कमी डेन्सिटीचे मिळतील. तर इथं याच्यामधूनच आपण काय ठरवणार की डेन्सिटी कुणाची जास्त आहे, सेडिमेंटेशन रेट कुठल्या मॉलिक्युल्सचा जास्त आहे आणि सॉरी कुठल्या मॉलिक्युल्सचा कमी आहे. सो दॅट इज हाऊ द सेडिमेंटेशन रेट इज ऑब्झर्व्ड अँड देन दे आर कॅटेगराइज्ड. म्हणजे नक्कीच इथं आता आपल्या लक्षात येईल की 70S आणि 80S याच्यामध्ये काय फरक असणार आहे. सो हु विल गिव्ह द आन्सर? 70S म्हणजे हाय सेडिमेंटेशन रेट असेल का 80S म्हणजे हाय सेडिमेंटेशन रेट असेल? येस. हा, कोण सांगेल? हम्म, हा जड असेल का हा जड असेल? इथं खाली कोण असणार ह्याच्यामध्ये? 80S वाला असणार का 70S वाला असणार? हम्म, कोण असेल? हा, येस. हा, खुशबू. हा, कोण असेल? हा जास्त जड असणार का हा असणार? 70s.
नो, इट इज स्मॉलर वन. हा कुठेतरी वर असेल, बरोबर आहे ना. इथे कुठेतरी हा 70S वाला असेल आणि लोअर लेयर्स मध्ये आपल्याला 80S वाला मिळेल. जे जड आहेत ते खाली असणार, जे हलके आहेत ते वर असणार, बरोबर आहे ना. सो हिअर अकॉर्डिंग टू दॅट सेडिमेंटेशन रेट, म्हणजेच इनडायरेक्टली अकॉर्डिंग टू साईज डिफरन्स दे आर क्लासिफाईड. सो हिअर हाऊ दे आर फॉर्म्ड. आपण मगाशी म्हटलं की दे आर हॅव्हिंग टू सब युनिट्स, दोन सब युनिट्स एकत्र येऊन ते तयार झालेले आहेत. जस्ट आय डिस्क्राईब इट एज पॉट विथ द लीड. तर हे सब युनिट्स जे आहेत, आपण अगदी त्यांना सिंपल नावं देतो. स्मॉलर सब युनिट आणि लार्जर सब युनिट. हे दोन सब युनिट्स एकत्र येऊन ही एक अशी एंटिटी बनते, एक रायबोसोम बनते. जेव्हा आपण 70S टाईप विचारात घेतो, दॅट इज हॅव्हिंग सच टू सब युनिट्स, त्यापैकी एक सब युनिट जो आहे तो 30S चा आहे आणि दुसरा जो आहे तो 50S चा आहे. स्मॉलर युनिट इज ऑफ 30S, larger unit is of 50S. They combine and they are going to form the single ribosome that is of 70S. Okay, then exactly in detail how they are formed. तर यातला जो 30S subunits आहे, that is formed by 60S rRNA, रायबोझोमल RNA. R म्हणजे रायबोझोमल. या रायबोझोम बरोबर असोसिएट असणारा RNA, रायबोज न्यूक्लिक ऍसिड. So that is contributing 16S while it is having 21 proteins. And that is how the smaller subunit is formed. And the larger subunit, it is contributed by two rRNA molecules, from which one is 23S rRNA, other is 5S rRNA, and 34 proteins. Together काय बनलेलं आहे, 50S वालं सब युनिट बनलेलं आहे. आता इथं you should note one thing, that separately they are giving 30 and 50. And if you combine them, you might be thinking ki 30 plus 50 means that should be 80. But what is actual sedimentation? कुठल्या लेवलला होते? That is at 70S. Combination effect. Okay. So here also you might be counting ki 16 plus 23 plus 5. So here the combination effect is different. But you have to mind it well that two subunits, they are the combination products again. जसं एक रायबोसोम हा दोन सब युनिट्सचं कॉम्बिनेशन प्रोडक्ट आहे, तसं यातलं प्रत्येक सब युनिट सुद्धा कॉम्बिनेशन प्रोडक्ट आहे. 30S तयार होताना 16S चा रायबोसोमल RNA आहे आणि 21 प्रोटीन्स आहे. आणि इथं 50S तयार होत असताना 23S आणि 5S असे दोन rRNA आहेत प्लस 34 प्रोटीन मोलिक्युल्स. सो दे आर गोइंग टू फॉर्म द प्रोकॅरियोटिक रायबोसोम. हे रायबोसोमल प्रोटीन्स आहे. नेक्स्ट टाइप, that is eukaryotic ribosome, where the smaller subunit is of 40S. स्मॉलर सब युनिट जो आहे तो 40S चा आहे. अँड लार्जर सब युनिट इज ऑफ 60 स्वेडबर्ग युनिट. लार्जर जो आहे तो 60 स्वेडबर्ग युनिटचा आहे. And again, the subunits of 40, they are 18 Swedberg rRNA and 33 proteins. And in case of 60S, there are
3 rRNAs, 28, 5.8 and 5. And one protein combination is there, that is 50 proteins. So here also you might be counting like 40 plus 60, that should be 100, but what it is giving you combination effect, that is 18 Swedberg unit, that is 40 smaller subunit and 60s larger subunit. So in this way, eukaryotic ribosome is slightly larger than prokaryotic. And even the occurrence of these two that differs. In case of prokaryote, the cell cytoplasm, it contains the 70S type of ribosome. While in case of eukaryotes, the cell organelles like क्लोरोप्लास्ट और मायटोकॉन्ड्रिया, आपण काल मायटोकॉन्ड्रियामध्ये मेन्शन केलेलं आहे की रायबोसोम्स आहेत तिथं म्हणून, तर ते आपण कुठल्या प्रकारचे सांगितले काल? येस, कालच्या लेक्चरमध्ये आपण मायटोकॉन्ड्रिया स्टडी केलेला आहे. तर त्याच्यामधला रायबोसोम आपण कुठल्या प्रकारचा आहे असं म्हटलं? विच टाईप ऑफ इट इज? येस, 70S और 80S? आपण काल मायटोकॉन्ड्रियामध्ये मेन्शन केलेलं आहे. येस, who is going to answer? Yes, 70 Lakshmi. That is, yes, 70S. You are right. तर जेव्हा आपण युकॅरियोटिक सेलचा विचार करतो, when we are thinking of eukaryotic cell, in that two types of ribosomes are located at different sites. जर आपण मायटोकॉन्ड्रिया किंवा क्लोरोप्लास्टचा विचार केला, तिथं आपल्याला 70S दिसतील. आणि युकॅरियोटिक सेलचा सायटोप्लाझम बघितला, there we are going to get 80S type of ribosomes. Or in short, what you can say, eukaryotic cells are having both the ribosomes. While in prokaryotic, only 70S type of ribosomes are present. Then what is their function? So here I have mentioned that it is protein synthesis. So actually at the site of protein synthesis, the mRNA is held here. या दोन सब युनिट्सच्या मध्ये जो मेसेंजर RNA आहे तो प्रॉपर डायरेक्शन, प्रॉपर ओरिएंटेशन मध्ये धरण्यासाठी म्हणून हे सब युनिट्स एकत्र येतात, सो दॅट प्रोटीन सिंथेसिस कॅन गो ऑन स्मूथली. प्रोटीन सिंथेसिस होण्यासाठी त्या mRNA ला इथे धरून ठेवण्याचं काम या दोन सब युनिट्स कडून केलं जातं. दॅट इज द मेन रोल और की रोल played by the ribosomes in protein synthesis, which is very important role. Without ribosomes, protein synthesis will not proceed. प्रोटीन सिंथेसिस साठी ही महत्वाची काय आहे? मशिनरी आहे रायबोसोम्स. म्हणजे रायबोसोम शिवाय प्रोटीन सिंथेसिस होणंच शक्य नाहीये. दॅट इज द मेन रिक्वायरमेंट. So now you give the title as ribosomes. Title द्या, ribosomes. Give the title as ribosomes. These are non-membranous. These are non-membranous. Granular. These are non-membranous, granular
cell organelles. Granular cell organelles. Which are called as protein factories. Protein factories of the cell. Protein factories of the cell. Because they are having key role key role they are having key role in protein synthesis. In protein synthesis. There are two different types of ribosomes. Ma'am, next point. Yes, Is this the next next line ला point? लिहा. हाँ, yes, next. There are two types of ribosomes. As 70S 70S. Ma'am, please repeat from the different types of ribosomes. Okay. There are two different types of ribosomes. Two different types of ribosomes. As 70S and 80S type type from which 70S are present in prokaryote cell and in the mitochondria and chloroplast of eukaryote
eukaryote. Next point लिहा. The ATS type is present in the eukaryotic cell. In the eukaryotic cell. Next point. Structure. Structure. स्केच करा हे पहिलं, मग आपण लिहू. हे स्केच करणं गरजेचं नाहीये. It is not necessary to sketch. Just sketch that to make you understand the concept of centrifugation. ऍक्च्युली तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी सेंट्रीफ्यूग बघितलाही असेल. जे आपण पॅथॉलॉजिकल सॅम्पल्स, ब्लड सॅम्पल, युरिन सॅम्पल वगैरे देतो टेस्टिंगसाठी, तर ते पहिला सेंट्रीफ्युगेशन करून त्याचं ग्रेडेशन करून घेतलं जातं. देन दॅट इज युज्ड फॉर व्हेरियस टेस्ट. युजली हॉस्पिटल्समध्ये सेंट्रीफ्यूग हा असतो, लॅबोरेटरीमध्ये असतो. आता हा जो स्केच आहे, इथं आपल्याला एमसीक्यू अपेक्षित आहे या स्केचवर. हे जे सब युनिट्स आहेत यातले काही लेबल्स आपल्याला दिलेले असतील आणि काही मिसिंग असतील, तर ते आपल्याला विचारलेले असू शकतात एमसीक्यू मध्ये. Here it is S16S, 5S, 18S, Swedberg unit, 5.8S, 5S.
Over. Sketching. Sketching is over. झालं का स्केचिंग? येस. ma'am. झालं? So write down the things. लिहा. Structurally, these are produced by two subunits which are bound together. Ma'am, please repeat. Structurally, they are produced by two subunits which are bound together. That is large subunit and small subunit. In case of prokaryote, 70S ribosome is formed by smaller subunit which is of 30S into bracket 16S rRNA bracket मध्ये लिहायचंय 16S rRNA and 21 proteins. Next point, larger subunit of 50S. Larger subunit of 50S into bracket 23S rRNA 5S rRNA
and 34 proteins. 34 proteins. Next line ला जायचंय. In eukaryotes, ATS ribosome is formed by two subunits of 40S and 60S. 40S and 60S. Next point. The 40S subunit that is smaller subunit is having 18S rRNA, 18S rRNA and 33 proteins. 33 proteins. Next point. The larger subunit of 60S is having 28S rRNA, 5.8S rRNA, 5S rRNA and 50 proteins. Here, one point we must know for CET or NEET, that is when the protein synthesis occurs. So at that time, it is during protein synthesis, generally the ribosomes, they get bound. त्याच्यामध्ये बाइंडिंग होतं. They are bind by thread of mRNA and collectively we call it as polyribosome. आपण याला polyribosome असं. They are useful in the transport of that synthesized protein. जो प्रोटीन या ठिकाणी तयार केला जाईल तो सेलच्या बाहेर ट्रान्सपोर्ट करण्यासाठी म्हणून आपण जी ER म्हटलं आपण आणि जो आपण गोल्गी कॉम्प्लेक्स म्हटलं त्याची मदत घेतली जाते. आपण फंक्शन्स याचे शिकलेलो आहे. We know the endoplasmic reticulum which is having association of ribosomes की ज्याला आपण रफ ER असं म्हटलेलं आहे. त्यानंतर तिच्याकडून
आपण म्हटलं की गॉल्गी कॉम्प्लेक्स कडे ते येतात. मॉडिफिकेशन आपण बघितले ग्लायकोप्रोटीन, ग्लायकोसिडेशन, अँड देन दे आर सिक्रेटेड आउट ऑफ द सेल. तर हा जो आहे पॉलीरायबोसोम दॅट प्लेज रोल इन द प्रोटीन सिंथेसिस इवन इन केस ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. आपण जे रायबोसोम दाखवलेत 70S टाईपचे ते सगळे असे पॉलीरायबोसोमच्या फॉर्म मध्ये दाखवलेले आहे. आठवतंय आपल्याला हे? येस, प्रोकॅरियोटिक सेल. येस, न्यू मेंबर्स. लेक्चर्स बघितलीत का आपण आधीचे? हा, have you gone through those lectures? Yes. हा, नसेल तर बघून घ्या ते. तर त्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सुद्धा आपण असे पॉलीरायबोसोम्स दाखवलेले आहेत. सो बाउंड रायबोसोम्स, they generally produce the proteins. So write down function. They are involved in protein synthesis. They are involved in protein synthesis. Where mostly the bound ribosomes are taking part in this process. Ma'am, please repeat from first. Okay. पूर्ण फंक्शन सांगू? Yes? Or this sentence? Yes, ma'am. Yes. They are involved in protein synthesis. Mostly the bound ribosomes, that is polyribosomes, they produce the proteins. And is clear? Is it clear? लिहिलं का हे सेंटेन्स? These proteins are transported. These proteins are transported outside the cell with the help of endoplasmic reticulum and Golgi complex. After processing, आपण मेन्शन केलेलं आहे ग्लायकोसिडेशन गोल्गी कॉम्प्लेक्स लिहित असताना. आफ्टर प्रोसेसिंग, so here I must tell you one thing, that you must be able to correlate the things. मी तुम्हाला मुद्दाम आधीचे जे रेफरन्स देते याचं कारण म्हणजे आपण एमसीक्यूज जेव्हा अटेम्प्ट करणार तर आपल्याला हे कोरिलेशन करता आलं पाहिजे.
नाहीतर तो कन्सेप्ट शिकला तिकडे विसरून गेला, आता ह्या कन्सेप्टचा विचार इथे करू, असं करून चालणार नाहीये. आपल्याला इव्हन टॉपिक्स आपण हळूहळू काय करत जाऊ, कोरिलेट करत जाऊ. कारण क्वेश्चन जे आहेत एमसीक्यू मध्ये तिथं अशा प्रकारची कोरिलेशन करून आपल्याला रिझनिंग ऍबिलिटी आपल्यामध्ये डेव्हलप करायला पाहिजे. आता इथे समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं म्हटलं की पॅनक्रियाज, यू नो द फंक्शन ऑफ पॅनक्रियाज. आपल्याला माहिती आहे, आपण ते इव्हन न्यूट्रिशन मध्ये शिकू पण असं जनरली आपल्याला माहिती आहे की पॅनक्रियाज आर इन्व्हॉल्व इन द शुगर मेटाबॉलिझम. आपली ब्लड शुगर लेवल जी मेंटेन होते, डायबिटीज वगैरे शब्द तुम्हाला माहिती आहेत. सो इन दॅट पॅनक्रियाज इज इन्व्हॉल्व. जिथे ते लागणारे जे एन्झाईम्स आहेत ते जर तयार करायचे असले पॅनक्रियाजला, दोज एन्झाईम्स दे आर प्रोटीनेशियस इन नेचर. त्यामुळे त्याला काय केलं पाहिजे, स्वतःचा प्रोटीन सिंथेसिस केला पाहिजे. सो नॅचरली जर आपल्याला क्वेश्चन विचारला की रायबोसोम्स ऑर पॅनक्रियाज, काय काय करणार, यू हॅव टू गिव्ह द आन्सर की रायबोसोम्स ऑफ पॅनक्रियाटिक ऍक्नी सेल्स दे आर इन्व्हॉल्ड इन द प्रोडक्शन ऑफ एन्झाईम्स. आता तिथं प्रोटीन म्हणायची गरज नाहीये, तिथं आपलं इनडायरेक्ट कोरिलेशन झालं पाहिजे की एन्झाईम्स आर. सो जे आपले होत आहेत टॉपिक्स ते परत परत बघत चला. आधीच्या ज्या गोष्टी आहेत त्या विसरून जाऊ नका बाळा. ओके, येस. सो राईट डाऊन देअर. नेक्स्ट लाईन. फॉर एक्झाम्पल the digestive enzymes of pancreas are produced by bound ribosomes in the cells of pancreas. In the cells of pancreas. Next point. Ribosomes in the free form are commonly producing the enzymes used in the cytoplasm. Enzymes used in the cytoplasm. So we have completed the ribosomes. So I will give you idea again in 2-3 minutes. So we have seen two types of ribosomes, that is 70S and 80S. The prokaryotic cells, they are having this type. Even in the cells of eukaryote, the organelles like mitochondria and chloroplast, they are having 70S type. And the other ribosomes in the cytoplasm of the eukaryotic cell, they are of 80S type. Here S is the Swedberg unit, that is sedimentation rate. Sedimentation coefficient आपण तिथे indicate करतो. In case of 70S,
through two subunits. They are of 30 and 50, smaller and larger subunits. In case of 80, they are 40 and 60 as subunits. त्याचे सब जे काही युनिट्स आहेत ते आपण परत मेन्शन केलेले आहेत. 30S मध्ये आपण म्हटलं की 16S21 हा RNA आणि प्रोटीन्स आहे. 50S मध्ये 23 आणि 5 हे दोन rRNA आहेत. In case of 34, proteins are there. While in case of 40, again 18 and 13 combination. 18S चा rRNA and 33 proteins. In case of 60, 3 rRNA आहेत. 28, 5.8 आणि 5S चे 3 rRNA molecules आणि एक हे प्रोटीनचं कॉम्बिनेशन 50 proteins are there. So these two, they are having same function. Involvement त्यांची प्रोटीन सिंथेसिस मध्येच आहे. That is, they are forming the group, or what we call it as bunch, which is in the bound form with the help of mRNA thread, and that polyribosome is involved in the production of proteins, and these proteins, they undergo processing, and with the help of ER and Golgi complex, after processing, they are secreted out of the cell. So all type of enzymes which are proteins, they are synthesized by this process only. So indirectly question of enzyme is asked, answer will go to the ribosome only. Okay, so it is all about ribosome. Then in the next lecture, we are going to discuss about the other cell organelle, that is क्लोरोप्लास्ट. आपण काल मायटोकॉन्ड्रियाचा अकाउंट घेतलेला आहे. अँड इन द नेक्स्ट लेक्चर we'll discuss about the plastids. Not only chloroplast, we are going to discuss about the concept of plastids. So are you having any doubt regarding ribosomes? Yes? Ma'am, हाँ, बोल. हाँ, ma'am, खुशबू. is there any difference between proteins and enzyme? Pardon? Yes? Ma'am, is there Difference any between? proteins and enzyme? No. Actually no. The all type of cellular proteins. आपल्याला माहित आहे की मेम्ब्रेन मध्ये पण प्रोटीन्स आहे. आपण बघितलं मेम्ब्रेनचं कंपोजिशन, बायोमेम्ब्रेनचं. आपण लिपोप्रोटीनेशियस म्हटलं, तिथे प्रोटीन्स आहेत. तर बऱ्याच ठिकाणी बॉडीमध्ये प्रोटीन्स असणार आहेत, सेलमध्ये प्रोटीन्स असणार आहेत. आणि शिवाय आपण जे एन्झाईम्स म्हणतो, ते एन्झाईम्स सुद्धा कशानं बनले असतील? दे आर मेड अप ऑफ प्रोटीन्स. हा, जेव्हा आपण एखादं एन्झाईम म्हणतो, मग ते अमायलेज असेल, ऍसिड फॉस्फेटेज असेल, एनी एन्झाईम, तर ते कशाने बनलेलं आहे म्हटलं आपण? प्रोटीन्सनी बनलेलं आहे. ऑलमोस्ट ऑल द एन्झाईम्स, दे आर मेड अप ऑफ प्रोटीन्स ओनली. आणि म्हणून आपण म्हटलं की एन्झाईम जर एखादं तयार व्हायचं असेल तर काय बनला पाहिजे? त्या एन्झाईमसाठी प्रोटीन बनला पाहिजे. म्हणजेच एन्झाईम कोण तयार करणार मग इनडायरेक्टली? तर रायबोसोम तयार करणार. इवन मेनी ऑफ द हार्मोन्स, आपले बरेचसे हार्मोन्स सुद्धा, त्यांच्यामध्ये कंपोनेंट जो आहे तो प्रोटीन असू शकतो. म्हणजे त्या प्रोडक्शन मध्ये सुद्धा यांचा रोल येणार. कारण तो पर्टिक्युलर टाईपचा प्रोटीन तयार झाल्याशिवाय ते पर्टिक्युलर एन्झाईम किंवा तो पर्टिक्युलर हार्मोन तयार होणार नाही. तर त्या अर्थानं आपण काय म्हणतो की एन्झाईम्सच्या प्रोडक्शन मध्ये सुद्धा यांचा रोल असणार आहे. हा, आता इथे एक सेंटेन्स आपण लक्षात ठेवायचं की ऑल एन्झाईम्स दे कंटेन प्रोटीन ॲज देअर स्ट्रक्चरल कंपोनंट, किंवा ऑल एन्झाईम्स आर प्रोटीनेशियस इन नेचर. पण याचा अर्थ असा नाही की ऑल प्रोटीन्स आर एन्झाईम्स. प्रोटीन्स आर ऑफ डिफरंट टाइप्स. ओके, क्लिअर? येस खुशबू. हा, तूच विचारलेलं ना? येस. हा, म्हणजे जे सगळे एन्झाईम्स आहेत ते प्रोटीनच बनलेत, पण सेल मधले सगळे प्रोटीन म्हणजे एन्झाईम नाही. प्रोटीन्स आर ऑफ डिफरंट टाइप्स.
टाइप्स, आपण काही पिगमेंट्स बघतो, काही हार्मोन्स बघतो, मेम्ब्रेन्स बघतो, ते सगळीकडे प्रोटीन्स असणार आहे. कारण ते स्ट्रक्चरल कंपोनंट आहेत आपल्या सेल्स. जसं आपण एखादी बिल्डिंग म्हणतो की ती जी ब्रिक्स पासून बनलेली असते, तसं प्रत्येक सेलमध्ये स्ट्रक्चरली प्रोटीन सगळीकडे असणार आहे. म्हणजेच एन्झाईम्स सुद्धा काय आहेत, प्रोटीन्स आहेत. ओके, इज इट क्लिअर? येस. हा, येस. Yes, ma'am. All enzymes are proteins, but all proteins are not enzymes. Okay. So Yes. I think you are having next lecture, no? मला वाटतं नेक्स्ट लेक्चर आहे तुम्हाला ना. आणखी कोणाला काही डाऊट आहे? Yes, ma'am. No, ma'am. No doubt. सो शॅल वी, नो डाऊट. ओके, शॅल वी स्टॉप हिअर? थांबूयात आपण इकडे. So tomorrow we are going to discuss about the plastids. Overall plastids सगळ्या प्रकारचे, including chloroplast. So bye for today. Go through the lecture, and if you are having any doubt, please message me or you can even call me. Okay.